छान अशी देवपूजा झाली, जेवण वगैरे आवरलं आणि आज आहे सुट्टीचा दिवस. तर आज आता बरेच दिवस झाले पूर्वन त्यांचं चालू होतं, की त्यांना बाहेर जायचं होतं. म्हणजे कुठे? तर सायन्स पार्कला. पुण्यात चिंचवड येथे खूप मोठं सायन्स पार्क आहे आणि इतकं छान आहे ना मुलांसाठी. तर मुलांना फक्त पुस्तकातून विज्ञान शिकवण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून शिकणं किती अधिक मजेदार आहे ना आणि लक्षात राहण्यासारखं पण आहे. आता इथे आल्यावर ह्या मुलींना तर इतकं कुतूहल वाटत होतं ना, तर हे काय, ते काय म्हणजे हे फक्त ते पुस्तकातच बघत होते आणि आज बऱ्याच गोष्टी त्यांनी डोळ्यासमोरून बघितल्या. तर त्यांना इतकं छान वाटत होतं आणि हा माझा कृष्णा, त्याला तर अजून शाळा पण माहीत नाही. पण त्याला ह्या गोष्टी इतक्या छान वाटल्या ना आणि तो बोरही झाला नाही. त्याला इतकं छान वाटत होतं, हे हे काय, ते काय असे बरेच प्रश्न त्याला पडत होते आणि ह्या प्रश्नां विचारण्याची सवय म्हणजे किती छान ना मुलांना. तर छान असं मस्त आम्ही सायन्स पार्कला गेलो आणि बरेच दिवस झाले मुलींचं पण चालू होतं, की आपण जाऊया. आता तुम्ही ह्या गाड्या बघू शकता. तर या गाड्या आता इथे त्याची बरेच काही माहिती वेगळी होती आणि ह्या गाड्या इथे ठेवलेल्या होत्या. पण माझ्या कुशलला त्या खेळायला हव्या होत्या. म्हटलं, "बाबा ते काही आपल्याला मिळणार नाही. त्या काचेच्या आतमध्ये पॅक केलेल्या आहेत." आणि अजून असं पुढे-पुढे बघत गेलो तर इतकं छान आहे ना, इथे येण्यासारखं. तर अशा भेटीमुळे बघा मुलांना कुतूहल, निरीक्षण, जिज्ञासा, क्रिएटिव्हिटी अशा कुतूहल, निरीक्षण शक्ती, क्रिएटिव्हिटी वाढण्यास मदत होते. का? ते कसं का? हे बरेच प्रश्न त्यांच्या डोक्यात निर्माण होतात. आता इथे बघा ना, या सगळ्या अशा काही गाडीचे पार्ट होते आणि अ, बरेच अशा गाड्या पण होत्या. आता हे सगळं फक्त आपण पुस्तकातच किंवा कुठेतरी चित्रामध्येच बघतो. मुलांसाठी तर हे डायरेक्ट म्हणजे आज त्यांना बघायलाच मिळालं आणि माझ्या कृष्णाचं जेथे बटन दिसेल तेथे ह्या दोघं मुलांचं आहे ना बटन दाबायचं काम चालू होतं. आता इथे एक गाडी आहे, की ते बटन ऑन केले, की ती गाडीचं इंजिन स्टार्ट होतं. आता आम्हाला गाड्या, चाव्या, की ह्या गोष्टी इतक्या आवडतात ना, तर आम्ही मग ते तर सोडणारच नाही. माझा कृष्णा आहे तिथे बटन दाबायचा आणि प्रत्येक काही ना काहीतरी त्याला इतकी आवड आहे ना त्याला, तर छान असं मस्त आतमध्ये फिरलो आणि त्यानंतर मग थोडा वेळ आम्ही बाहेर आलो. तर बाहेरही खूप छान असं गार्डन होतं. तर गार्डनमध्ये पण इतकं छान निवांत बराच वेळ बसलो आणि मुलांना पण थोडासा टिफिन वगैरे खाल्ला आणि खूप वेळ बाहेर बसलो गार्डनमध्ये. त्यानंतर आम्ही निघालो घरी. आता घरी निघालो तर आता सध्या पाऊस नाहीये आणि 2-3 दिवस झाले म्हणजे पाऊस नाहीये. तर खूप छान असं मस्त ऊन पण येतंय. तर चला म्हटलं आज थोडी-थोडी आईस्क्रीम पण खाऊया आणि अशा निमित्ताने सगळेजण एकत्र पण येतात आणि मुला-मुलांमध्ये किती मजा असते ना, त्यांना पण असं एकत्र येऊन खाणं वगैरे. तर सर्वांनी छान असं मस्त आईस्क्रीम वगैरे घेतली आणि आलो घरी.